नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मेक्सिको या देशाने 15 डिसेंबर रोजी असं जाहीर केलं की भारतामधून आयात होणाऱ्या मालावरती आता 50% टेरिफ लागू झालेला आहे. मेक्सिकोचा हा निर्णय हा भारताला अर्थातच धक्का देऊन गेला. भारताचे मेक्सिकोला किती आपण एक्सपोर्ट किती करतो? तर जवळ-जवळ 5.3 बिलियन म्हणजे 530 कोटी डॉलर्स एवढा आपला निर्यात आहे तिथे. आपण काय-काय निर्यात करतो? आपण निर्यात करतो तिथे जिरे. म्हणजे तुम्हाला जर का पर्सेंटेज वाईज सांगायचं झालं तर मेक्सिकोमध्ये जितके काही जिरे आयात केले जातात त्यातले 99% भारतामधून दिले जातात. फेरोक्रोमियम हे जे केमिकल्स आहेत त्याच्यातली 70% केमिकल्स ही भारतामधून घेतली जातात. ट्रॅक्टर्स त्यांना जे ट्रॅक्टर्स लागतात त्यातले जवळ-जवळ तीनातले 2 ट्रॅक्टर्स भारत त्यांना देतं. अर्ध्याहून अधिक ॲल्युमिनियम हे मेक्सिकोला भारताकडून मिळतं. जवळ-जवळ 54%. त्यानंतर सिरॅमिक टाइल्स ज्या आपण अ, घराच्या साठी वापरतो, त्यातल्या 52% टाइल्स या भारतामधून त्यांना जातात आणि किचन आणि टॉयलेट यांच्यासाठी वापरले जाणारे जे कापड असतं, लिनन असतं, त्यातलं 45% माल हा भारतामधून मेक्सिकोमध्ये जातो. याचाच अर्थ असा हे जे टेरिफ लागू झालेले आहेत, त्या टेरिफमुळे भारत जितक्या काही वस्तू मेक्सिकोला पाठवतो, त्यातल्या जवळ-जवळ 75% वस्तूंवरती याचा परिणाम होणार आहे. एकंदरीत काहीतरी 1400 वस्तूंची यादी मेक्सिकोने जाहीर केलेली आहे ह्याच्यासाठी. त्याच्यामध्ये पॅसेंजर व्हेइकल म्हणजे आपण सर्वसाधारण अ, व्यक्ती जी कार वापरतो म्हणजे जी माल वाहतुकीसाठी नसते किंवा धंद्यासाठी वापरली जात नाही. ती तिच्यावरची ड्युटी ही 20% हून आता 50% वर गेली. ऑटो कंपोनंट्स म्हणजे जर का वाहतुकीचा जो धंदा आहे साधारण कार्स मॅन्युफॅक्चरिंगचा, त्याच्यामध्ये जे कंपोनंट वापरले जातात, म्हणजे घटक वापरले जातात, स्पेअर पार्ट वापरले जातात, त्याच्यावरती आजपर्यंत ड्युटी 10 ते 15% होती. ती आता 35% केली गेलेली आहे. मोटरसायकलची ड्युटी 20% हून 35% वरती गेली आहे. एकंदरीतच भारताचं जे ऑटो एक्सपोर्ट्स आहेत, त्याच्यावरती एक खूप मोठा परिणाम होताना दिसेल. म्हणजे मेक्सिको हे भारताचं तिसरं लार्जेस्ट एक्सपोर्ट मार्केट होतं. म्हणजे आपण भारत कोणाकोणाला एक्सपोर्ट करतो बाबा ऑटो क्षेत्रामध्ये, तर त्या क्षेत्रामधला 3 नंबरचा देश मेक्सिको होता. त्यामुळे ही खूप मोठी एक सेटबॅक आहे असं म्हणू शकतो, धक्का आहे. आणि ह्याच्यामध्ये मारुती असेल, जे टायर्स असतील, Hyundai असतील, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्यांना हा धक्का म्हणजे सर्वच ऑटोमेकर्स ज्यांचे तिथे बिझनेसेस आहेत मेक्सिकोमध्ये, त्या सर्वांना हा धक्का जो आहे तो सहन करावा लागणार आहे. ही गोष्ट अशी की मेजर 1 लिटरची इंजिन्स ही आपण खास करून मेक्सिकोसाठी बनवलेली होती. आणि अर्थातच ह्या इंजिन्सवरती सुद्धा हे टेरिफ लागू झालेले असल्यामुळे त्याच्यावरती हा एक खूप मोठा फरक पडणार आहे. कारण ही इंजिन जी आहेत ती खास मेक्सिकोसाठी तयार केलेली होती. ती अन्यत्र म्हणजे आपण अमेरिकेमध्ये पाठवत नाही आहोत, पण तरी सुद्धा त्याच्यावरती हे लागू होणार आहे. एकंदरीतच मेक्सिकोमध्ये जे काही त्यांची ऑटो इंडस्ट्री आहे त्याचा विचार केला, तर भारताकडे त्याच्यातला हार्डली 6.7% एवढा हिस्सा होता. आपले जे 5.3 बिलियन आपण म्हणतो एक्सपोर्ट त्याच्यातला 1 बिलियन एवढा ऑटो आणि ऑटो पार्ट्सचा होता. तेव्हा जवळ-जवळ 15 ते 16% भाग जो आहे तो केवळ ऑटोचा आहे असं तुमच्या लक्षात येईल. आणि एक प्रकारे नॅचरली आपण म्हणू शकतो, की हा एक मोठा धक्का आहे असं आपण समजू शकतो. पण ह्याच्यामध्ये हे का केलं गेलं हे अधिक महत्वाचं आहे. त्याच्यावर चर्वित चळवळ आणि त्या निमित्ताने मोदी सरकारवरती धुगाण्या झाडायची कामं ही राजकीय विरोधकांनी केलेली दिसतात. परंतु त्या मूर्खपणाकडे आणि बेताल वक्तव्यांकडे लक्ष न देता महत्वाचं काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. की हे जे सगळे टॅरिफ मी म्हटले आहेत ते 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत आणि त्याची सूचना साधारण 15 दिवस ही याच्या आतमध्ये आलेली आहे.
आता USMCA नावाचं एक अग्रीमेंट आहे, जे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या दरम्यान केलं गेलेलं होतं आणि ह्या अ, हे अग्रीमेंट आहे त्याच्यानुसार जे देश त्याच्यामध्ये पडत नाहीत त्या सर्वांना हा टेरिफ लागू केला गेलेला आहे, असं मेक्सिकोने सांगितलेलं आहे. किंवा ज्या देशांबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट नाही आमचं, त्या सगळ्यांसाठी हे लागू होते. त्याचा अर्थ असा होतो, की केवळ भारत नव्हे तर ह्याचा जो फटका आहे तो चीनला सुद्धा बसणार आहे. चीनच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर चीन मेक्सिकोला जवळ-जवळ $130 बिलियन एवढी निर्यात करतो. आणि ह्याच्यात त्यांच्याकडून आयात फार कमी केली जाते. म्हणजेच मेक्सिको हा चीनच्या बाबतीत मेक्सिको हा देश हा ट्रेड सरप्लस म्हणून मानता येईल. याचा अर्थ असा की मेक्सिकोमधून डॉलर हे बाहेर पाठवले जात होते थोडक्यात. म्हणजे माल मिळत होता त्यांना, पण अखेर चलनाची जी दिशा आहे ती दिशा बाहेर पडण्याची दिशा जास्त होती. आणि अशा तऱ्हेने चीनला जो मोठा फटका बसणार आहे त्याच्यामध्ये भारत सुद्धा सापडलेला आहे असं म्हणू. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. ज्या दुगाण्या झाडतळणारे लोक आहेत, त्यांना मूळ लक्ष जे आहे ते चीन आहे. हे लपवून ठेवायचा हा जो प्रकार आहे तो चुकीचा प्रकार आहे. एक प्रकारे चीनला जो काही धक्का बसणार आहे, चीनसाठी खूप मोठा फरक पडेल. $130 बिलियन म्हणजे सोपी अमाउंट नाहीये. भारतासाठी मात्र मी म्हटलं त्याप्रमाणे 5.6 बिलियन हे सुद्धा आपल्यासाठी मोठी रक्कम आहे माझ्या मते. आणि त्याच्यासाठी आता ही दिशा कशी जाते आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल, की जी अमेरिकेची जी एक स्ट्रॅटेजी त्यांनी प्रकाशित केलेली आहे, सिक्युरिटी स्ट्रॅटेजी. त्यानुसार त्यांनी ठरवलेलं आहे, की अमेरिकन कॉन्टिनेंट म्हणजे अमेरिकन उपखंडामध्ये उपखंडात नाही, जेवढे देश येतात त्या सर्व देशांची निष्ठा आणि त्यांची जी प्रथम प्राधान्य जे आहे ते अमेरिकेकडे असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अमेरिका आता आपली सर्व धोरणं ही बदलत जाईल. कारण अमेरिकेला संरक्षण जर का हवं असेल तर मुळात हे सगळे देश संरक्षण ते सुरक्षित असायला पाहिजेत आणि ते अमेरिकेसोबत पाहिजेत. अन्यथा अमेरिकेला स्वतःचं संरक्षण करणं कठीण होत जाईल. म्हणून लक्ष सगळं जे आहे ते स्वतःच्या खंडाकडे वळवलेलं अमेरिकेने दिसतं आणि त्यानुसार जे पहिलं पाऊल ते उचलताना दिसतात ते व्हेनेझुएलामध्ये त्यांनी आता रेजिम चेंज म्हणजे सत्ता पालट करण्याचा चंग बांधलेला आहे. त्याच्यासाठी व्हेनेझुएला वरती त्यांनी लष्करी ताकद सुद्धा वापरायचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि या सगळ्यामधून तिथले जे राज्यकर्ते मदुरो आहेत त्यांची हकालपट्टी करायची आणि मध्यंतरी ज्या मचाडो बाईसाहेब ज्यांना नोबेल प्राइज दिलं गेलेलं होतं, त्यांना तिथे सत्तेवरती स्थानापन्न करायचं हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि व्हेनेझुएलाची जी गळचेपी चाललेली आहे ती लष्करी ताकद वापरून चाललेली आहे. त्याचं सुद्धा लक्ष अर्थातच चीन आहे. कारण व्हेनेझुएला तुम्ही बघाल तर त्याच्याकडे जे तेलाचे साठे आहेत ते प्रत्यक्ष सौदी अरेबियापेक्षा सुद्धा मोठे साठे आहेत. आणि इतका देश जवळ आहे त्यांच्या आणि तो जर का चीनशी व्यापार जास्त करतो, व्हेनेझुएलाचं तेल चीन जास्त वापरतो. तर चीनची गळचेपी करण्यासाठी म्हणून आज व्हेनेझुएलावरती आपल्याला दिसतंय की लष्करी ताकद वापरली जातीये. ह्याच्यानंतर व्हेनेझुएला नंतरचा दुसरा देश जो आहे तो त्यांनी मेक्सिको घेतलेला आहे, की ह्या मेक्सिकोमध्ये म्हणजे चीनला तिथून तेल मिळू नये ही काळजी घेतली गेली आणि मग आता चीन काय करत होता आतापर्यंत चीनवरती जे अवाच्या सव्वा टेरिफ लावले गेलेले होते, त्याच्यामधून त्यांनी एक हा मार्ग काढलेला होता, की आपला सगळा माल हा मेक्सिकोत पाठवायचा आणि मेक्सिकोमधून तो अमेरिकेत जातो. म्हणजे त्याच्यावर काही ना काही प्रोसेस होते थोडीफार छोटीशी. कदाचित रिपॅकेजिंग पण होत असेल, एम्ब्लम बदलत असतील. असं करून ते अमेरिकेत जात होतं कारण मेक्सिको अमेरिकेमधले टेरिफ जे आहेत ते कमी आहेत. अल्टिमेटली माल तर चीनचाच जात होता, पण तो मेक्सिकोच्या मार्गाने जात होता. तो मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे. हा मार्ग भारतीय लोक सुद्धा वापरत नसतील असं नाही. पण ह्या चेंजमुळे आता कारण त्याच्यामध्ये टेक्सटाईल सुद्धा जोडलं गेलेलं आहे आणि भारतामधून जो टेक्सटाईल अमेरिकेत जातो
त्याचा मार्ग हा अशा तऱ्हेने खुंटीत केला जाईल. एवढ्यापुरतं ही मॅटर नाहीये. म्हणजे चीनला फटका देण्याच्या नादामध्ये तो अखेर भारताला सुद्धा फटका त्यांचा बसलेला आहे. पण तो इंटेंडेड होता का? म्हणजे ते खरोखरच त्यांचं ध्येय होतं का? ह्याच्याबद्दल आत्ता सध्याला स्पष्टता नाहीये. पण सध्याच्या घडीला तरी ब्रिक्स देशांमधले हे जे मोठे 2 देश आहेत, भारत आणि चीन, ह्यांच्यावरती ह्याचा दुष्परिणाम जरूर होणार आहे. पण ही जी दिशा दाखवतं, ही दिशा अत्यंत महत्वाची आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करते, की अशा पद्धतीने अमेरिका हात पिरगळणार असेल आणि तुम्ही जर का ह्या लोकांचे एक्सपोर्ट जे आहेत ते बंद करा किंवा ते अशा पद्धतीने करा, की त्याचं प्रमाण कमी होईल. अशा पद्धतीने अमेरिकेने जर का हात पिरगळायला सुरुवात केली, तर लहान-लहान देशांना फारसा पर्याय उरत नाही. त्यांना त्यांच्याकडे शरणागत जावं लागतं. हे जर का तंत्र अमेरिकेने अवलंबायचं ठरवलं, तर जास्तीत जास्त पद्धतीने भारताची कोंडी होऊ शकते. आजपर्यंत आपण असं म्हणत होतो, की आपल्याकडे टेरिफ लागू झाल्यानंतर आपण म्हटलं, की आम्ही दुसरे नवे-नवे पर्याय शोधू. अमेरिकेची बाजारपेठ आम्हाला मिळत नसेल, तर आम्ही अन्य बाजारपेठा शोधू. हे जे आपलं एक आशावाद होता आणि त्यानुसार आपण काम सुद्धा केलं. म्हणजे आज आपण बघतो, की निर्यात वाढलेली आहे भारताची. अमेरिकेमुळे कमी झाली आहे असं नाहीये. म्हणजे प्रत्यक्ष अमेरिकेतली कमी झालेली आहे साधारण 8 ते 10% पण ती उणीव आपण भरून काढली आणि शिवाय अन्यत्र जास्त माल पाठवलेला दिसतोय. तेव्हा हे जे आपण तंत्र अवलंबलेलं होतं, त्या तंत्रावरती आघात करायला अमेरिका आता मागे-पुढे बघणार नाही असं दिसतंय. म्हणजेच कुठूनही का होईना, तुम्हाला कुठूनही निर्यात जी आहे ती तुम्हाला करता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती अमेरिका निर्माण करते आणि ही अत्यंत डेंजरस गोष्ट आहे. कारण हे केवळ मेक्सिको पुरतं सीमित राहील असं नाही. आणखी किती देश ह्याच्यामध्ये अमेरिका जोडून घेईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यांची जी आर्थिक ताकद आहे, त्या ताकदीसमोर लहान-लहान देश जर का वाकून उभे राहिले, तर आपल्याला त्यांना सुद्धा दोष देता येणार नाही. आणि म्हणूनच एक अत्यंत दीर्घकालीन धोरण सोबत असायला पाहिजे. हे गोष्ट आता स्पष्ट झाली. मला वाटतं भारत सरकारनी मेक्सिकोशी दीर्घकालीन फ्री ट्रेड अग्रीमेंट साठी आधीच पावलं उचललेली होती. त्यानुसार हे जर का अग्रीमेंट होऊ शकलं, तर मात्र त्यांनी जे हे टेरिफ लागू केलेले आहेत, ते भारतीय मालाला लागू होणार नाहीत. अशा तऱ्हेने ही एक पळवाट निघू शकते आणि हीच पळवाट आपल्याला इतर अन्य देशांशी सुद्धा करता येईल. परंतु त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न करायला लागणार आहेत आणि फ्री ट्रेड अग्रीमेंटचं जे महत्व आहे, ते महत्व काय आहे हे या व्हिडिओतून तुम्हाला दिसेल. आपलं आणि ब्रिटनचं फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे. असंच जर का युरोप म्हणजे युरोपियन युनियनशी जर का करता आलं, उर्सुला लेन इकडे येणार आहेत आणि त्या अगोदर हे अग्रीमेंट होईल अशी एक आशा व्यक्त केली जाते आहे. ते झालं, तर मग अमेरिकेच्या हातून दुसरी जी बाजारपेठ आहे, ती आपण सुरक्षित केली असं आपल्याला म्हणता येईल. असो ह्या मधल्या ज्या घडामोडी आहेत, त्यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागेल आणि ह्याचा जो इम्पॅक्ट चीनवरती होणार आहे, तो आपल्या कित्येक पटीने होणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. जिथे-जिथे चीनची गळचेपी होईल आणि त्यांना निर्यात करता येणार नाही अशी जर का परिस्थिती निर्माण झाली, तर चीन आपल्यावर दबाव टाकून त्यांचा माल आपल्या देशामध्ये डंपिंगला सुरुवात करू शकतो आणि हा आपल्यासाठी अजून एक धोका आहे. तेव्हा हे सगळे जे प्रायमरी आणि सेकंडरी असे जे इम्पॅक्ट आहेत, हे गंभीर आहेत आणि त्याच्यासाठी एका दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. अर्थात भारत सरकार त्याचा अवलंब करतो आहे आणि आपण त्याचा पाठपुरावा करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.